श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या सर्वांशी प्रेमाने वागणे आणि समानतेच्या शिकवणीवर विचार करूया। स्वामी महाराजांनी कधीही जात, धर्म, पंथ किंवा लिंग यावर आधारित भेदभाव केला नाही। त्यांच्या दरबारात येणारा प्रत्येक भक्त त्यांना सारखाच होता। त्यांनी आपल्याला शिकवले की सर्वांशी प्रेमाने वागा, कारण ईश्वर प्रत्येक जीवात वास करतो। याचा अर्थ असा की आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण ईश्वराचा अंश पाहिला पाहिजे। मग तो गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा, आपण त्याच्याशी प्रेम आणि आदराने वागले पाहिजे। कोणाचाही द्वेष न करणे, कोणालाही कमी न लेखणे हेच स्वामी भक्तीचे खरे लक्षण आहे। जेव्हा आपण सर्वांशी प्रेमाने आणि समानतेने वागतो, तेव्हा समाजात एकोपा निर्माण होतो आणि आपल्या मनातही शांती नांदते। स्वामींना हेच अपेक्षित आहे की आपण त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करून एक प्रेमळ आणि सामंजस्यपूर्ण समाज निर्माण करावा। तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात या शिकवणीचे पालन कसे करता? कमेंटमध्ये नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।